जय इंडिया जय भारत, जय इंडिया जय भारत, जय इंडिया जय भारत। आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये। डॉक्टर वाडेकर एक असा कर्मयोगी ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं। वाशिमसारख्या विदर्भातील एका जिल्ह्यातून सुरुवात करत करत त्यांनी हजारो अनाथांची सेवा केली। प्रदीर्घ शासकीय सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झालेत आणि मानवतेच्या कामासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं। मी आज त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहे, त्यांच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहे। या प्रवासामध्ये त्यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळणार आहे। गेली 25 ते 30 वर्ष त्यांनी जी सेवा केली, अनाथांचे नाथ झालेत आणि येणाऱ्या नवीन पिढीला, या नवीन जनरेशनला, तसेच या नवीन डॉक्टरांना त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल। आदिवासी आणि आदिवासी भागात त्यांनी दिलेली सेवा ती अतिशय प्रेरणादायी आहे। मी स्वागत करतो डॉक्टर गजानन वाडेकर यांचं। सर स्वागत आहे, नमस्कार। सगळ्यात माझा पहिला प्रश्न असा, आणि याच प्रश्नामधून आपला परिचयही होईल। सर, आपण वाशिममधून सुरुवात केली, एकंदरीत आपल्या घरची परिस्थिती कशी होती? आपलं लहानपणापासून एक ध्येय होतं का डॉक्टर होण्याचं? आणि डॉक्टर होण्याचीच संकल्पना आपल्या मनात कशी रुजली हे आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावं। माझी घरची परिस्थिती म्हणाल तर मी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलो। आमच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये माझे आईवडील, 2 बहिणी आणि 2 भाऊ, माझ्यासह 3 भाऊ असे आम्ही आहोत। आणि वाशिमसारख्या शहरामध्ये माझे वडील शासकीय नोकरी करायची। जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिपाई पदावर कार्यरत होते आणि माझी आई मजुरी करायची शेतामध्ये, जिनिंग प्रेसिंगमध्ये। आणि माझ्या 2 बहिणी मोठ्या होत्या आणि मी भावंडापैकी मोठा 3रा भाऊ। 2 लहान भाऊ माझे आहेत। माझा जन्म 3/7/1959 या दिवशी झाला। आणि मला जसं समज यायला लागली तेव्हापासून माझे आईवडील काम करत होते मजुरीचं। आणि मग लहानपण तर माझं अगदी आनंदात गेलं, म्हणजे आपल्या आईवडिलांना जेवढं राजकुमारासारखं वागवायचं असतं तेवढं मुलाला मला वागवलं। आणि मला तेव्हा काही जाणवलं नाही, परंतु मला जशी समज यायला लागली तसं मी आईसोबत कामाला जायला लागलो। आणि काम कोणतं तर शाळा शिकून काम करायचं। प्राथमिक शाळेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा वाशिम, आणि नंतर मग 5वीपासून जिल्हा परिषद शासकीय पूर्वीची गव्हर्मेंट विद्यालय वाशिम या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं। आणि हे शिक्षण करत असताना मला कामही करायचं आवड निर्माण झाली। ती का तर माझी आई काम करायची, माझे वडील पण काम करायचे, आणि मग मी ते काम त्यांच्यासोबत करायला मला आवड निर्माण झाली आणि मी ते करत राहतो। भावापैकी मी मोठा असल्यामुळं त्यावेळेस माझ्या 2 बहिणी मोठ्या होत्या, पण माझ्या आधीची 2 भावंडं मात्र देवाघरी गेली। कारण काही असोत, परंतु माझ्या आईवडिलांना मी 3रा मुलगा झालो। आणि एक समज असो की गैरसमज असो, परंतु त्यावेळेस माझी भावंडं जगत नव्हती, म्हणून मला त्यांनी एका माझ्या गोसाईन आईला देऊन टाकलं, दान केलं। आणि मग दान केल्यावर मला परत त्यांच्याकडून त्या आईकडून विकत घेतलं मिठामध्ये, मीठ देऊन। आणि मग मी चांगला धष्टपुष्ट जगलो आणि मला कोणताही आजार वगैरे काही झाला नाही आणि मी चांगलं राहायला लागलो। मग त्यांनाही बरं वाटलं आणि मग आमचं हे जीवनक्रम सुरू झाला। आणि हे करत असताना आईवडिलांची अपेक्षा खूप असते की मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, परंतु परिस्थितीपायी मला तर असं वाटत नव्हतं की आपण काही करू शकू म्हणून। परंतु माझं एक तेव्हापासून जो स्वभाव झाला की अपार मेहनत करायची, काम करायचं आणि आईवडिलांना मदत करायची। आणि शाळेमध्येच आमचं क्वार्टर होतं, शाळेमध्ये मी राहत होतो आणि तिथून मग शाळा जवळच। मग शाळेमध्ये 5वीपासून 1लीपासून 4थीपर्यंत शाळा झाली। 5वीपासून मग आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आलो। पण हे करत असताना आईवडील जर कामाला गेले तर मग मला घरची कामं करावी लागायची। मग त्यामुळे घरच्या कामामध्ये पण मी हातभार लावू मोठा झालो आणि घरची कामं मला सगळी बरोबर करता यायला लागली। आणि मग शाळेमध्ये सगळी घरची कामं आवरून जायचं। आणि हे करत असतानासुद्धा काहीतरी मदत व्हावी म्हणून आमच्या तिथे सिंधी कॅम्प होतं, त्या सिंधी कॅम्पमध्ये मी लिंबाची काड्या तोडायच्या आणि त्या मग दातून म्हणून वापरायचे ते लोक। आणि मग मला पैसे मिळायचे, ते घेऊन मी सकाळीच अगदी उठल्याबरोबर कोळी काडी तोडून ती सिंधी कॅम्पमध्ये विकायला जायचो आणि दातून होणाऱ्या दातून अशा प्रकारचे ते विकून
4-5 रुपये मला त्या काळामध्ये त्या सकाळी सकाळी मिळायचे आणि मग तो माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला हातभार म्हणून मी ते वापरायचो. एकंदरीत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ना, की घरची परिस्थिती हलाखीची होती, तुम्ही घरी मदत करायचे, वेळप्रसंगी तुम्ही लिंबाच्या काड्या विकलेल्या आहेत, शेतात कामं केलेले आहेत, कापूस वेचण्यापासून तर खुरपण्यापर्यंत शेतामध्ये. हे करत असताना तुम्ही अभ्यासही करायचे आणि त्या प्रयत्नातून तुमचं शिक्षणही चालू होतं. एकंदरीत तुम्ही घरी किती भावंडे होतात, भाऊ आणि बहिणी किती होतात, घरची परिवार कसा होता तुमचा घरचा? माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, आमच्या वयात पण अंतर जास्त होतं, मी लहानच होतो त्यांच्या मनाने आणि त्या शिकून ट्रेनिंगसाठी गेलेल्या होत्या दोघी पण. एक सर्व्हिसला होती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि दुसरी ट्रेनिंगला होती नागपूरला. त्याच्यामुळे तसा घरी मी आणि माझे 2 भावंड ती छोटी होती. तर ती आई म्हणजे छोटा भाऊ तर खूपच लहान होता, तो म्हणजे ते दूध पिता असेल त्यावेळेस मला जेव्हा समज आली तेव्हा. आणि शिक्षणामध्ये मग आता मी शाळेमध्ये जायचो, मग हे करत असताना त्यांना सांभाळणे आणि घरची कामं करणे आणि शाळेत जाणे, तर हे असं आमचं काम चालत होतं. तसंच आता आईवडील जायचे आणि आम्ही घरी असायचो. मग अभ्यास करून, घरची कामं करून हे सगळं करणे आणि जे मिळेल ते खाणे त्यावेळेस. अर्थात काही चांगलं चुंगलं खाणं म्हणजे आमचं नशीबच म्हणायचं त्यावेळेसचं, आणि सणावाराला चांगलं खायला मिळायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग शिक्षण शाळेमध्ये 5वीत मी आलो आणि 5वीमध्ये जिल्हा परिषद शाळेत तिथेच राहायचं घराजवळ. सगळ्यांचं सहकार्य आम्हाला चांगलं होतं, शिक्षक पण आम्हाला मदत करायचे आणि आईवडील तिथं त्यांची इच्छा होतीच की आम्ही शिकावं, म्हणून मग ते पण आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. पण कामं करून शिकणं हे थोडंसं अवघड होतं, पण आता अंगवळणी पडलं माझ्या, मी ते करत गेलो. आणि पुढे मला असं वाटलं की आता माझे मित्र वगैरे शिकत आहेत तर मी पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग मी त्यांच्यासोबत अभ्यास करण्यासाठी आमच्या सरांकडे पण ट्युशनला वगैरे जायचो. पण ते असं आमची परिस्थिती ट्युशन लावण्याची नव्हती, तर ते मला म्हणायचे तू तसाच येऊन बस माझ्याकडे, पैसे काय मला देऊ नको. पण असं शिक्षण घेत असताना मला थोडंसं संकोच वाटायचं की आपली मुलं सगळी शिकतात आणि आपण आपलं तसंच जाऊन बसतो. पण तरी पण मी आपलं करायचो. पोर वाईज फंडाची कामं कर, शाळेमधून काही कोणाला मदत कर किंवा कोणासाठी पिण्यासाठी पाणी भरून ठेव घराजवळच, सगळे असे लोकोपयोगी कामं करण्याची सवय मला तेव्हापासून लागली. आणि ही करण्यामुळे लोकांचं सहकार्य मला अनेक बाबतीत मिळालं. अगदी म्हणजे शिक्षण घेण्यापासून म्हणा किंवा इतर परिस्थितीमध्ये म्हणा, माझी काही अडलीनडली कामं असली तर माझे मित्र किंवा शिक्षक मला मदत करायचे. माझ्या सगळ्या फी वगैरेसुद्धा आमच्या शिक्षकांनीच भरल्या. आणि ही परिस्थिती आमची नव्हती की एखादी हिंदीची परीक्षा किंवा कोणती परीक्षा आली तर फी भरावी. मग ते सर तसेच फी भरून टाकायचे आणि मला म्हणायचे गजानन तू अभ्यास कर, आणि तुझी अशा परीक्षेची फी भरली. आणि मग मी तो अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि सगळ्या हिंदीच्या परीक्षा पण मी पास झालो. NCCमध्ये पण मी चांगला होतो आणि प्रत्येक खेळ मला खेळता यायचा, कारण मी तिथं सगळ्या ग्राउंडचं साहित्य माझ्या शाळेमधलं आमच्या इथेच असायचं आणि त्या प्रत्येकाचा उपयोग मी घेतला आणि कशात तरी प्रावीण्य मिळावं म्हणून मी ते सगळे खेळ खेळत होतो आणि आमचा असा दिनक्रम सुरू राहत होता. असं एकंदरीत तुमचं वाटचाल आहे शिक्षणाच्या याच्यातली. व्हर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणायला हरकत नाही. असं एकंदरीत आपण एक एक पैलूवर यांच्या नजर टाकतोय. अतिशय महत्त्वाचा इथे मोटिवेशनल मार्क आहे की प्रत्येक गोष्टीला शिकून घ्या, आत्मसात करून घ्या. मी एक जपानी फिनिक्स नावाचं पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये जपानची समृद्धी कशी झाली आहे असं त्या पुस्तकात वर्णन आहे. त्या पुस्तकातले काही वाक्य असे आहेत की तुम्ही स्वतःला इतके सक्षम करून घ्या की तुमच्यामुळे तुमच्या राष्ट्राची ओळख झाली पाहिजे. तुम्ही शिकलेली प्रत्येक स्किल ही राष्ट्र डेव्हलप करणारी असावी. हाच उदाहरण इथे लागू पडतं. एकंदरीत आपण या प्रवासामध्ये पुढे चालत असताना एक प्रश्न महत्त्वाचा असा येतो की यांना तुम्ही झेडपी शाळेत शिकलेले आहात. आजची जिल्हा परिषदची परिस्थिती खूप वाईट आहे. तुमच्या काळची जिल्हा परिषद खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंटची शाळा होती. ही परिस्थिती तेव्हाचं जिल्हा परिषद आणि आत्ताचं जिल्हा परिषदचं शिक्षण हे असं का झालं आहे याच्यावर थोडंसं आपण बोलावं. तेव्हा शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय मनमिळावू, जिव्हाळ्याने शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अगदी मनापर्यंत विचार करून शिकवायचं असं एक तेव्हा होतं. आणि आता हे व्यावसायिक शिक्षण झाल्यासारखं मला वाटते, कारण ट्युशनशिवाय क्लासशिवाय आजकाल मुलं शाळेत जात नाही. बरोबर. शाळेत ॲडमिशन घेण्याच्या आधी पहिले कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घ्यावी लागते. पण त्यावेळेस अक्षरशः म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्याला काय कमी पडतंय आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे इथपासून तर त्याच्या बौद्धिक विकासापर्यंत सगळ्या गोष्टीवर शिक्षकांचं लक्ष असायचं आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला सुद्धा आत्मीयता वाटायची. आणि
तर आतासारखं असं नाही की आता एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं किंवा काही रागावलं तर शिक्षकाविरुद्ध कंप्लेंट होण्यापर्यंत वेळ जाते, पण तेव्हा तसं नव्हतं. आम्हाला तर असं वाटायचं की शिक्षकांनी मारलं तर घरी माहीत व्हायला नको, नाही तर घरी पण मारतील का मारलं म्हणून. आणि म्हणून मग शिक्षक जे सांगतील ते आम्ही निमूटपणे करायचो, अभ्यासही करायचो आणि शिक्षकही आपुलकीच्या भावनेने आम्हाला शिकवत होते. एकंदरीत पुढचा प्रश्न असा की तुम्ही जिल्हा परिषद शाळेत आलात, 10वीपर्यंतचं शिक्षण झालं आहे तुमचं, आणि एकंदरीत तुम्हाला डॉक्टरच व्हावं असं का वाटलं? तर त्यावेळेस कसं होतं, काय व्हावं आणि काय व्हायचं नाही हे तेव्हा विचार करण्याची पण आमची परिस्थिती नव्हती. बरोबर. काहीतरी शिकायचं आणि घराला हातभार लावायचा, कारण अस्तित्वाची धडपड होती आणि प्रयत्नांनी काहीतरी साध्य करायचं, काहीतरी केलं पाहिजे एवढं डोक्यात होतं. पण हेच व्हायचं आहे किंवा चॉईस नव्हता, कारण हेच मिळवायचं असं म्हटलं तर तशी परिस्थिती नव्हती. बरं. आईवडिलापाशी हट्ट करू शकत नव्हतो की बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे, जे असेल ते मिळायचं. पण मग डॉक्टरच व्हायचं हे काही स्वप्न नव्हतं. पण काय झालं, 10वी झालो मी आणि मग माझ्या मनात विचार यायला लागले की आता काहीतरी आपण केलं पाहिजे. मग पहिला विचार माझ्या मनात आला, सोप्यात सोपं म्हणजे त्यावेळेस नवीन टेम्पो निघाले होते, ते टेम्पो घेऊन ड्रायव्हिंग करावं आणि कुठेतरी आपलं काम करावं अशा प्रकारचं होतं. पण आमचे एक सर होते, वर्मा सर म्हणून, चांगले होते ते. तर ते माझ्या वडिलांना म्हणाले, वाडेकर हे पोराला शिकून म्हणे ग्रॅज्युएट वगैरे करून नोकरीसाठी पैसे खर्च करणं, शिकण्यामध्ये वेळ घालवणं, त्याच्यापेक्षा कुठलं तरी प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यावं आणि पोरांनी कमाई करावी किंवा कमाईला लागावं, असं करा तुम्ही बघा. मग त्यांनी मला ITIचा पर्याय सुचवला आणि 10वीनंतर मग मी ITIचा फॉर्म भरला पण, आणि फॉर्म भरून माझं सिलेक्शन पण झालं टर्नरच्या पोस्टसाठी. आणि मग मी तिथे गेलो तर तिथं माझे जुने काही मित्र होते, आधीच ॲडमिशन घेतलेले सिनियर. मग ते बघितलं त्यांचं रुटीन, सकाळी यायचं, त्यांचा तो ड्रेस घालायचा, कपडे असे मळकटलेले कपडे, आणि तिथं वर्कशॉपमध्ये काम करायचं, हेवी वर्क. आणि मला ते थोडंसं फील झालं की आपले मित्र पण करतात आणि त्यांच्यासोबत उद्यापासून आपल्याला हेच करावं लागणार. पण मी थोडंसं मनातून नाराज होतो, पण आता करायचं काय. तर मग मी परत येतो म्हणून सांगून आलो आणि परत गेलोच नाही. आणि माझ्या वडिलांना म्हटलं मी आता 11वी करतो. मग म्हणे ठीक आहे 11वी कर मग. तर मग वडील म्हणाले काही हरकत नाही. मग मी तशी 11वी जॉईन केली, टर्नरचा विचार सोडून दिला. आणि मग योगायोग कसं असते, जे कधी कल्पने नसते अशा गोष्टी कधी आव्याखात येतात आणि मग काहीतरी मिळतं माणसाला. तसं माझ्या बाबतीत झालं. मग खामगावला पॉलिटेक्निकचा एक अर्ज भरला होता मी, ओव्हरशिअरचा, आणि मग तिथेही जमलं नाही ते, म्हणजे ॲडमिशन्स नाही मिळाली मला. आणि मग BAMSच्या काही जाहिराती निघाल्या आणि माझे मार्क चांगले होते तसे. तर मग मी BAMSसाठी अर्ज भरला. MBBS तर शक्य नव्हतं, परंतु मग BAMSसाठी करून पाहू, आहे चांगलं म्हणून मग मी अर्ज भरला. तर गव्हर्मेंट कॉलेज नांदेडमध्ये मला कॉल आला आणि मग मी तिथे गेलो इंटरव्ह्यूला. मग इंटरव्ह्यूला गेल्यावर OBC कॅटेगरीमधून माझं वेटिंग लिस्टवर पहिलं नाव आलं, 5वं नाव आलं आणि 5च जागा होत्या आणि 6वं नाव माझं होतं. मग तिथले प्रिन्सिपल म्हणाले की आता या 5पैकी जर कोणी जर फी वगैरे नाही भरली किंवा काही कारणाने ॲडमिशन कॅन्सल केली तर तुला ॲडमिशन इथे मिळू शकेल. म्हणून मी त्यांची मुदत संपेपर्यंत तिथे थांबलो. पण माझ्या दुर्दैवाने मला तिथे ॲडमिशन मिळाली नाही. सगळ्या 5ही मुलांनी पैसे आणून भरले आणि त्यांची ॲडमिशन फिक्स झाली आणि मग मी आपला परत आलो. मग ठीक आहे, आपली 11वी सुरू होती. योगायोगाने त्यावर्षी शासनाचं ध्येय धोरण बदललं आणि BAMS कॉलेजच्या 30 जागा ज्या मंजूर होत्या दरवर्षी, त्याच्यामध्ये 20 जागाची वाढ झाली. आणि मग त्या 20 जागाची वाढ झाल्यावर माझ्या डोक्यामध्ये होतं की आपलं एक इंटरव्ह्यू केला म्हणून काय झालं, त्या 20 जागा जाहिरात पाहून मग मी, आमचे काका गुरुकुंज आश्रम मोजरी येथे होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोजरी, तुकडोजी महाराज आश्रमात त्यांचं कॉलेज होतं, आयुर्वेद कॉलेज तुकडोजी महाराजांचं. मग मी त्यांना पत्र टाकलं. आता जाणं तर शक्य नव्हतं, तेव्हा फोन वगैरे पण नव्हते. मग पत्र टाकून त्यांना असं सांगितलं की अशी जाहिरात आलेली आहे आणि मला तिथे ॲडमिशन घ्यायची. तर मग त्यांनी तिथल्या प्रिन्सिपॉलशी चर्चा केली की असं असं आहे, तर शक्य आहे का. तर त्यांनी सांगितलं बोलावून घ्या त्याला आणि आपण ॲडमिशन देऊ. आणि मग मी तिथे गेलो आणि गेलो म्हणजे ॲडमिशनच घेतली. 395 रुपये फी होती, तेवढी माझ्या काकाने भरली आणि मला तिथे ॲडमिशन देऊन टाकली. आणि मग सगळं माझं बळकटी वगैरे घेऊन मी आपलं सामान घेऊन मग अशा प्रकारे तुम्हाला मंजिल मिळाली. आणि मग माझी एक ध्येय म्हणा किंवा माझी वाटचाल म्हणा त्या दृष्टीने सुरू झाली राष्ट्रसंत राष्ट्रसंताच्या कर्मभूमीमध्ये. आणि मग काळ्या कपड्यातून मृत यंत्राचं काम करणारा माणूस जिवंत यंत्राचं दुरुस्ती करणाऱ्या कॉलेजमध्ये गेला आणि मग असा डॉक्टर झाला. एकंदरीत अंगावर रोमांच येणारा हा क्षण आहे, मोटिवेशनल मार्क आहे की
यंत्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी जन्म झालेला नसून मानवी यंत्राला सुधारवण्यासाठी त्यांना तिथे ॲडमिशन मिळालं आणि अशा प्रकारे यांची सुरुवात झाली. पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्ही डॉक्टरच्या पेशात गेलात, तिथे तुमचं ॲडमिशन झालं, ती वेळ कशी होती? ते दिवस आठवल्यानंतर काय आठवत आहे आज तुम्हाला? ॲडमिशन आता तर डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर मेहनत करणं तर क्रमप्राप्त होतं. बरोबर. परंतु परिस्थिती प्रतिकूल असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये नवीन क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं, त्यासाठी अपार मेहनत करावी लागते हे पहिल्यांदा मला जाणवलं. आणि माझी मानसिक तयारी तर होतीच की कोणतेही काम करण्याची, आणि पूर्वीची आवड म्हणा किंवा तयारी म्हणा, सगळी कामं करायची, शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारची. बरं. आणि तशी मी करत होतो म्हणून मला सगळ्यांचं सहकार्य मिळत होतं. मग इथं आल्यावरसुद्धा मी कॉलेजमध्ये असंच केलं की आता आपल्याला डॉक्टर होण्यासाठी आईवडिलांची तर मदत काय फारशी होणार नाही या शिक्षणामध्ये, परंतु आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मग मी काय करायचो की तिथल्या तिथं साईड बिझनेस म्हणून आमच्या काकाच्या शेतातली भाजीपाला वगैरे विकण्याचं काम दर गुरुवारी बाजारामध्ये करायचं. म्हणजे डॉक्टरमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतरही तुम्ही काम करत होतो. हां. आणि मग ही कामं करत असताना त्यातून मला आर्थिक मदत पण व्हायची. काकाच्या शेतातल्या भाजीपाल्याचे पैसे त्यांना द्यायचे आणि मग उरलेले पैसे आपले इतर गोष्टीचे आपले कामाला घ्यायचे. कारण माझ्या वडिलांकडून मला मनी ऑर्डर किती यायची? 20 रुपये 40 रुपये अशा प्रकारची मनी. तेव्हाचे 20 रुपये 40 रुपये. हां, त्या काळामध्ये. आणि म्हणून हॉस्टेलमध्ये राहणं मला काही शक्य नव्हतं, म्हणून मी एक 20 रुपये दर महिन्याच्या भाड्याची खोली घेतली होती. बरं. हाताने स्वयंपाक करून मी तिथं कॉलेजमधून जायचो. सकाळी 12 वाजता कॉलेज असायचं. सकाळी आपला स्वयंपाक वगैरे करून दुपारी कॉलेजला जायचं आणि संध्याकाळी परत आल्यावर आपलं स्वयंपाक पाणी करून अभ्यास करत राहायचं. अभ्यास आणि काम. त्यात मला एक आवड अशी निर्माण झाली की तिथं तुकडोजी महाराजांचा आश्रम होता. ध्यान प्रार्थना तिथे नियमाने होत होती. ती एक आवड मला लागली. सामुदायिक ध्यान ग्रामगीता ध्यान सकाळी व्हायचं आणि प्रार्थना संध्याकाळी असायची. तर ती नियमाने माझे काही सद्विचाराचे मित्र होते, ते 2-3 मित्र, आणि आम्ही नियमाने सकाळी 5 वाजता उठून ध्यानाला जायचो आणि प्रार्थनेला तर नियमानेच जायचो. म्हणजे आमचा हा जीवनक्रम झाला. पण त्याच्यामुळे आमची मानसिक प्रगल्भता एवढी वाढली की स्वतःला घडवण्याचं एक कसब त्या ध्यान प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. आणि लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचून तुकडोजी महाराजांचं जीवनचरित्र, गाडगे महाराजांचं कर्मयोग, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यावेळेस त्या आश्रमामध्ये मला झाली. आणि मग स्वतःचं काम कसं करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी किंवा स्वतःचं इप्सित साध्य करण्यासाठी कशा प्रकारे स्ट्रगल करून किंवा संघर्ष करून परिस्थितीवर मात करायची, या गोष्टीची जाणीव तिथं झाली. आणि त्यातून मग हे मला पूर्ण करणं शक्य झालं. एकंदरीत असाध्य ते साध्य करिता साहस, तुका म्हणे अभ्यास आणि काम, असं तुम्ही कॉम्बिनेशन तयार ठेवून आणलं मी. आणि राष्ट्रसंत म्हणजे जिथं जागतं विद्यापीठ, आणि तिथे मानवतेचे बोल ते कानावर पडलेत. रोजचे नित्य सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना, आणि हा डॉक्टर होण्याचा प्रवास अतिशय महत्त्वाच्या वळणावर आपण येतोय. अशा प्रकारे तुमचं त्या आश्रमामध्ये. आणि तिथं मी गेलो ना कॉलेजमध्ये, तेव्हा समाधीस्थळ आहे. त्या समाधीस्थळावर एक नितांत म्हणजे शांत वातावरण आहे, परंतु प्रवेशद्वारावर गेल्याबरोबर तिथे लिहिलेलं आहे, मानवता ही धर्म मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, ऊंच नीच हटाना वर्म मेरा, गिरते को उठाना कर्म मेरा. तर हे ब्रीदवाक्य तिथं आहे, म्हणजे तुकडोजी महाराजांची शिकवण. आणि ती शिकवण अगदी शेवटपर्यंत, म्हणजे आज मी रिटायर झालो तरी माझ्या मनामध्ये तेव्हापासूनची आहे. आणि तिथं राष्ट्रसंतांनी मानवता रुजवली, ती मानवता आजही कायम आहे. आणि तिच्यासाठीच काम करायचं असं माझं तेव्हाचं ध्येय झालं होतं. आणि त्या दृष्टीनेच मी काय किंवा माझ्या कॉलेजमधले इतर मुलंसुद्धा काय अशाच प्रकारे काम कुठेही प्रत्येक ठिकाणी करत आहे. एकंदरीत सर, तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये मानवता हा शब्द येतोय. तुमचा पेशाही तसाच आहे. डॉक्टर म्हणजेच भगवंतानंतर हा डॉक्टरचं स्वरूप मानलं जातं. एकंदरीत थोडंसं विषयांतर करतोय. आजचे डॉक्टर आणि तेव्हाचे डॉक्टर, तर तुम्हाला फरक आणि प्रश्न माझा कळाला असेल, याच्यावर बोलावं. एकंदरीत परिस्थिती बदलली, तुमच्या म्हणण्याचा रोख मला कळला. पण त्यावेळेस कसं होतं की शिक्षणाला एवढा पैसा लागत नव्हता. बरोबर. आज शिक्षण संस्था झालेल्या आहे, ह्या पैसा कमवायच्या इंडस्ट्रीज झालेल्या आहेत. बरं. मग त्यातला क्लायंट कोण? तर विद्यार्थी. मग विद्यार्थी जो पैसा ओततो तो पैसा कमावतो. बरोबर. मग हा एक भाग झाला. आणि अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी करावंच लागतं, म्हणून मग ही परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे शिक्षणाचा बाजार झालाय असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत. आणि मग जो विकतो तो विकायला बसलेला आहे, आणि काही घ्यायला बसलेले आहे. मग ज्याला पाहिजे तो गिऱ्हाईक आहे आणि तो घेतो. बरोबर. पण तुमच्यासारखे काही अंधारातून प्रकाशाच्या वाटा निर्माण करणारे काही मानवतावादी डॉक्टर असतात. गुरुकुंज आश्रमामध्ये तुमचं BMSचं शिक्षण सुरू झालं आहे. आश्रमातले दिवस म्हणजेच ध्यान साधना, रोजचं नित्य सामुदायिक प्रार्थना, संध्याकाळी ध्यान,
आणि अभ्यास आणि शेतामध्ये काम, भाजीपाला विकायचं वगैरे असं तुम्ही आत्ता सांगितलं, माहिती दिली. तुमची डिग्री संपली आहे, तुम्ही आता रिअल प्रॅक्टिसमध्ये आता कधी उतरलात त्याच्यावर थोडंसं आम्हाला प्रकाश टाकावा. कॉलेजमध्ये असेपर्यंतच गुरुकुंज आश्रम किंवा तुकडोजी महाराजांचा आश्रम म्हणजे नुसतं डॉक्टर तयार करणारं कॉलेज नव्हतं, तर तिथं माणूस घडवणारी शाळा होती. बरं. आणि त्यामुळे मी डॉक्टर तर झालो, परंतु एक अनुभव संपन्न व्यक्ती म्हणून पुढच्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी एक ऊर्जा आम्हाला तिथं मिळते. बरं. आणि तशी मला ती मिळाली. आणि मग मी सन 1983मध्ये पास झालो डॉक्टरकीची परीक्षा. आणि मग पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी कुठेतरी काम करायचं म्हणून निघालो कॉलेजमधून बाहेर. आणि अनुभवासाठी मी आमच्या वाशिमच्या डॉक्टरांकडे जातच होतो शिकण्यासाठी, की आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, नॉलेज मिळालं पाहिजे असं म्हणून. आणि अमरावतीच्या इरविन हॉस्पिटलमध्ये पण मी प्रॅक्टिस करायला जायचो इंटर्नशिपमध्ये. मग इंटर्नशिप आणि ही डॉक्टरांकडची प्रॅक्टिस, त्यामुळे मला कॉन्फिडन्स चांगला आला. आणि मग कुठेतरी पैसा मिळवायचा होता आणि डॉक्टरकी चालूही करायची होती. परंतु माझं ध्येय काय होतं की कुठेतरी गव्हर्नमेंट सर्व्हिस मला मिळाली तर बरं, कारण भांडवलासाठी पैसा नव्हता, स्थिर स्थावर होत होतं. हां, डॉक्टरकी चालू करायची म्हणजे काही ना काहीतरी भांडवल पाहिजे. बरोबर. किमान फिरायला गाडी तरी पाहिजे. ती घेण्या इतपत पण ऐपत नसल्यामुळं मग मला वाटलं बाबा सर्व्हिस लागली म्हणजे बरं, आपलं बिना भांडवलामध्ये दर महिन्याला पगार मिळत जाईल आणि शासकीय नोकरी करता येईल. तर या दृष्टीने माझे प्रयत्न होते. पण तरीसुद्धा त्या काळातसुद्धा नोकरी लवकर लागेल अशी काही परिस्थिती नव्हती. जागा निघणार, अर्ज करा वगैरे वगैरे, आणि नंतर मग तिथं जर लागला नंबर तर ठीक, पण तोपर्यंत काहीतरी करायचं म्हणून मी कारंजा तालुक्यामध्ये, अकोला जिल्ह्यात त्यावेळेस कारंजा तालुका, तिथे आमचे काका होते. बरोबर. वाईला शिक्षक होते ते. तर त्यांच्या तिथे खेड्यामध्ये दवाखाना चालू करायचं ठरवलं, कारण त्यांची ओळख होती आणि ग्रामीण भागामध्ये दवाखाना चालू करण्यासाठी काही भांडवलाची जास्त गरज नव्हती. आणि म्हणून मग त्यांना मी सांगितलं, बाबा इथं असा दवाखाना मी चालू करतो. पण ठीक आहे ये. मग त्यांच्या घरीच राहून मी तिथे दवाखाना चालू करायचं ठरवलं. मग ते आसपासचे 4-5 खेडी आणि तिथे दर आठवड्याची बाजार भरायची, सोमवारचा वेगळा, मंगळवारचा वेगळा, वेगवेगळ्या दिवशी. आणि मग त्या दिवशी त्या गावामध्ये जाऊन पाटलाच्या किंवा सरपंचाच्या बैठकीमध्ये माझा दवाखाना चालू करायचा. तर असा दवाखाना मी तिथे चालू केला आणि परमेश्वर कृपेने मला त्याचा रिस्पॉन्सही चांगला मिळाला. अगदी पहिल्या दिवसापासून माझा दवाखाना चांगला चालायला लागला, परंतु अतिशय खडतर परिस्थिती. इथे पॉज करतो, मी तुम्हाला थांबवतोय मधात. मला असं विचारायचं होतं की तुम्ही दवाखाना सुरू केला आहे, तुमची दवाखान्याची पहिली कमाई किती होती? हां, आता कसं दवाखाना चालू केला म्हणजे तात्या, आमचे काका आणि मी दोघंजणं, मला काही भाग माहीत नव्हता. मग तात्यांनी 395 रुपयाचं मेडिसिन मला घेऊन दिलं होतं उधारीवर. बरं. एका मेडिकल स्टोअरमधून. आणि ते मेडिकल स्टोअरमधून उधार मेडिसिन घेतलं. आणि आमचे एक डॉक्टर होते ज्यांच्याकडे मी प्रॅक्टिस करायचे, डॉक्टर भागडे म्हणून. तर त्यांचीच व्हिजिट बॉक्स होता 3 खणाचा, तो व्हिजिट बॉक्स. आणि त्यांच्याच जुन्या पाटीवर मी माझं नाव लिहिलं, डॉक्टर दवाखाना, आणि तेवढी त्या पाटलाच्या बैठकीवर लावून दिली. आणि पहिल्या दिवशी मग माझे काका आणि मी तिथे गेलो. बाजार भरलेला होता. मी पाटलाच्या बैठकीमध्ये एक टेबल आणि त्यांचीच खुर्ची, त्यांचाच टेबल, फक्त मी तिथे डॉक्टर. असं करून मी दवाखाना सुरू केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मलाही अतिशय आनंद झाला, 85 रुपये त्या दिवशी माझी पहिली कमाई झाली. आणि त्यात मग सुरुवात झाली. त्या दिवशी मग दवाखाना करून माझे काका निघून गेले होते शाळेमध्ये. म्हणजे 85 रुपये या कमाईवरून असं म्हणायला हरकत नाही की तुमचं 85% काम पूर्ण झालं होतं, दवाखान्याला सुरुवात झाली होती. आता तुमची अजून मेहनत हे 85च्या 100% पूर्ण करणे आणि अपेक्षा पूर्ण करून घेणे. तर मग असं माझा रुटीन तिथे सुरू झालं. मग प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावाला, मोटरसायकल नव्हती, सायकल घेऊन मी जायचो. बरं. आणि सायकल घेऊन जायचं म्हणजे कसं, रस्तेही नव्हते त्या काळामध्ये. मग पाऊस पाणी काय असलं, पावसामध्ये चिखल झाला की पायी जायचं अक्षरशः. म्हणजे कधी कधी मग एखाद्या ठिकाणी व्हिजिटला जायचं असलं, रात्रीची वेळ, लाईट नाही, काही नाही, रस्ते नाहीत, मग सायकल चालत नाही. तर मग कधी कधी काही लोक घोडा घेऊनसुद्धा मला घ्यायला यायचे दवाखान्यामध्ये, त्या घरी माझ्या. आणि डॉक्टर साहेब, चला आमच्या घरी पेशंट आहे आणि तुम्ही आलं पाहिजे. मग मी आता रात्री कसं येणार? नाही साहेब, आम्ही घोडा आणलेला आहे, तुम्ही घोड्यावर बसा आणि आम्ही तुम्हाला घेऊन जातो. असं करून एक जण बॅग घेऊन पुढं चालायचा, मी घोड्यावर बसलेला, आणि एक जण माझ्या बरोबरीला. अशा प्रकारे प्रॅक्टिसची घोडदौड सुरू होती. घोडदौड चालू केली मग माझी. आणि हे करत असताना मग अनुभव अनेक मिळाले. खेड्यापाड्यामध्ये काम करताना त्यांच्या लोकांची गरिबी पाहता आली, त्यांच्या अडचणी पाहता आल्या. आणि मग त्यावेळेस अक्षरशः म्हणजे मी इंजेक्शनचे 3 रुपये घ्यायचो. आणि ते माझं बिल 20-22 रुपये जरी झालं तरी मला ते वाईट वाटायचं की या माणसाला आठवडाभर हा मजुरी करतो आणि 100 रुपये आठवड्याभराचे मिळतात, त्यातले 20-25 रुपये मी घेतले. सलाईन लावला तर 50 रुपये घ्यायचे त्यावेळेस. आणि मग हे असं करत असताना या परिस्थितीमध्ये मी प्रॅक्टिस कशी करायची.
आणि मग त्यापेक्षा सर्व्हिस केलेली बरी हा विचार माझा तेव्हापासून पक्का झाला आणि सर्व्हिस करण्याच्यासाठी मी धडपडायला लागलो. एकंदरीत सामान्य माणसाची लूट होऊ नये, त्याच्या मोलमजुरीला न्याय मिळावा, तो पूर्ण आठवडाभर राबतोय आणि त्याचे पूर्ण पैसे दवाखान्यात जर जात असतील तर ते वाचावे म्हणून मला सरकारी नोकरी जॉईन करायची होती, असं त्याच्यामागे म्हणायचा उद्देश तुमचा आहे असं मला वाटतं. एकंदरीत इथे मातृहृदय डॉक्टर असं म्हणायला हरकत नाही आहे. अशा प्रकारे आपण तुमच्या प्रॅक्टिसपर्यंत आलो आहे. इथून तुमचा दवाखाना सुरू झाला आहे. आता तुमचं शाळा संपली, कॉलेज संपलं आहे, डिग्री संपली, गुरुकुंजमध्ये तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, नंतर तुम्ही कारंजाला आलात, तिथे वाई नावाच्या गावामध्ये तुम्ही दवाखाना टाकला आहे स्वतःचा. आता हे वय आहे तुमच्या लग्नाचं. मी आता लग्न या सेगमेंटवर येणार आहे. आयुष्यातलं पहिली कमाई आयुष्यातली 85 रुपये, दॅट इज अ मोटिवेशनल मार्क. तिथून टर्निंग पॉईंट आहे. त्याच्यानंतर स्वतःचा दवाखाना, सरपंचाच्या बैठकीमध्ये एक टेबल एक खुर्ची टाकून ते क्लिनिक तुमचं सुरू झालं. तुमचं लग्न झालं. लग्न हे आयुष्यातला अविस्मरणीय वळण असतं, एक प्रसंग असतो तो. तुमची पत्नी पण डॉक्टर आहेत, सौभाग्यवती तुमच्या. त्यांच्याबद्दल काय बोलाल? तुमची ओळख कशी झाली आणि तिथून तुमची अजून रिअल प्रॅक्टिस कशी सुरू झाली? आता मी तिथे प्रॅक्टिस सुरू केली, पण प्रॅक्टिस मनापासून मी करत नव्हतो, कारण मला नोकरी करायची होती. बरं. आणि नोकरी कशी मिळेल तर सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू होते. वडीलही माझे कुठं कुठे सांगत होते अर्ज कर, अमुक कर. पेपर पाहायचा, कुठे ॲड निघाली की अर्ज करायचा आणि जायचं. त्यात माझे मित्र होते मुंबईला. बरं. आणि मग मुंबईला आमचं डायरेक्टर ऑफिस होतं. मग तिथून काही मिळतं का, किंवा मुंबईच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळते का, असा प्रयत्न माझा असायचा. मग 8-10 दिवस मी इकडं प्रॅक्टिस केली, पैसे जमा झाले की जायचो मुंबईला मित्राकडे. आणि मग असंच मित्राकडे गेल्यावर मग तिथून ओळखी पाळखीने काही जर नोकरी करता आली कुठे मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठून काही जमलं तर बघावं, या उद्देशाने मी आलो. असंच एक दिवस मुंबईला आलो असताना माझ्या मित्रासोबत मी पुण्याला आलो. पुण्याला येत असताना अशीच प्रवासामध्ये भेट झाली एका गृहस्थांची. आणि मग त्यांनी बोलता बोलता असाच विषय निघाला. आता लोकसंपर्क करणे, लोकांशी बोलणे हा माझा छंद आहे पहिल्यापासूनचा. मग बोलताना मग काहीतरी माहिती काढणे, विचारपूस करणे आणि जाणून घेणे त्यांच्याबद्दलची माहिती. तर मग तसं आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून त्यांना कळलं की मी डॉक्टर आहे, लग्न झालेलं नाही. आणि योगायोगानं ते आमच्याच कास्टचे होते, ओळखी निघाल्यामुळं कळलं. मग त्यांनी मला प्रस्ताव मांडला की आमची एक बहीण आहे आणि ती पण डॉक्टर आहे, तर तुम्हाला जमेल का पाहायला यायला? मग म्हटलं ठीक आहे, बघू योग असला तर. आणि माझा उद्देश होताच की मला डॉक्टर सहचारिणी पाहिजे होती. आणि इतर किती संबंध आमच्याकडे आले, परंतु मला डॉक्टरच मुलगी अर्धांगीन म्हणून करायची होती, पाहिजे होती, अशी इच्छा होती की एकापेक्षा दोघांचे हात जर चांगले असते तर मग आपलं भविष्य चांगलं करता येईल आपल्याला. म्हणून मग मी अशा शोधात होतोच. आणि या दृष्टीने मग त्यांनी त्याचा प्रस्ताव मांडल्यावर मग मी आणि माझे मित्र पहिल्यांदा पुण्याला जाऊन आम्ही माझ्या अर्धांगिनीला पाहायला गेलो. तिथे पाहिलं आणि मला तिथलं वातावरण, ती मुलगी आवडली. आणि मग त्या प्रकारचं मी घरी येऊन सांगितलं की बाबा माझी अशी इच्छा आहे. अशा प्रकारे डॉक्टर आणि डॉक्टर मिळून दोघंही शुभमंगल सावधान झालं. म्हणजे नंतर ते आमचे आईवडील तिथे गेले पाहायला, कारण त्यांनाही गरजेचं होतं ना माहिती असणं. बरोबर. तो काळ काय एवढा आता सारखा पुढारलेला नव्हता. बरोबर. की मुलांनी करायचं किंवा आईवडिलांना विचारायचं नाही. कारण आम्ही आज्ञाधारक आईवडिलांची. त्यामुळे त्यांनी मग त्यांना सांगितलं येऊन की तुम्ही असं आहे आणि अशी मुलगी तिथे ठिकाणी आहे, आपले नातेवाईकच आहेत ते, आणि तुम्ही जाऊन पाहून या आणि आपण तशी तयारी करू. या दृष्टी मग ते आले आणि त्यांनी लग्न ठरवलं. म्हणजे माझं मी ठरवलं असं झालं नाही. असं एकंदरीत तुमचं लग्नाचा तो क्षण आहे. तुम्ही आता दोघांचे 4 झालात, दोघंही डॉक्टर झालात. तुमची सरकारी अधिकारी म्हणून नंतर नियुक्तीसुद्धा झाली. त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा. लग्नानंतर काही दिवस आम्ही त्या ज्या ठिकाणी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो तिथे प्रॅक्टिस केली. पण आता माझी पत्नी त्या ठिकाणी राहणार आणि मग मी फिरणार, अशा प्रकारचा दवाखाना काही योग्य वाटत नव्हता. म्हणून आम्ही त्या वाईपेक्षा थोडंसं मोठं गाव असं शेलू बाजार, मंगरुळपीर तालुक्यामध्ये अगदी बाजारपेठ आहे, चांगलं मोठं गाव आहे. त्या ठिकाणी एक जागा भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी दवाखाना सुरू केला. राहणं आणि दवाखाना दोन्ही एकत्र. मग आमचे मॅडम तिथं दवाखान्यात बसायच्या दिवसा आणि मी व्हिजिट करायचो. मग घरचा दवाखाना ती सांभाळायची आणि बाहेरची प्रॅक्टिस मी करायचो. आणि मग तिथे आम्ही सगळं डिलिव्हरी, ॲक्सिडेंट, अमुक सगळ्या भानगडी आणि OPD हे सगळं करून आमचा दवाखाना सुरू केला. पण
मग हे करत असताना रिस्पॉन्स चांगला होता, पैसे मिळायचे, घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता यायच्या, आईवडिलाकडे पण जाता यायचं. आणि असेच मार्गक्रमण करत असताना 1 वर्ष जवळपास म्हणजे आमचं 87मध्ये लग्न झालं आणि 1 वर्षभराने आमच्या आयुष्यामध्ये तिसऱ्याचं आगमन झालं. तिसऱ्याचं आगमन म्हणजे एक आम्हाला मुलगी झाली. आणि मग त्या मुलगी जशी मोठी व्हायला लागली 2 वर्षाची, तर तिला शिक्षणाचा प्रॉब्लेम. मग तिथं खेड्यामध्ये होतं दवाखाना आमचा. मग तिला शिक्षणाचं, आता माझी मिसेस कॉन्व्हेंट एज्युकेटेड होती, तिला वाटलं की आपण जसं शिकलो तसं आपली मुलं पण कॉन्व्हेंटमध्येच शिकले पाहिजे किंवा चांगल्या प्रकारच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे. आपल्या वडिलांसारखं जिल्हा परिषदमध्ये मुलांना पाठवायला नको, अशी त्याचा हट्ट, तेव्हा स्त्रीचा हट्ट. बरं. तर म्हणून मग म्हटलं ठीक आहे, आपण शाळेची व्यवस्था बघू काहीतरी. आणि त्यावेळेस कसं शेलू बाजारवरून कॉन्व्हेंट म्हटलं तर एकतर अकोल्याला 50-60 किलोमीटर लांब आणि वाशिमला 30-40 किलोमीटर लांब. आणि इथं प्रॅक्टिस करायची, मुलांना तिकडे ठेवायचं, असं काही आम्हाला शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही विचार केला की आपण, आमची मिसेस म्हणाले की आपण पुण्याला जाऊ मुलांच्या शिक्षणादृष्टीने. मी म्हटलं शिक्षणाच्या दृष्टीने पुण्याला जायचं तर मग आपण काय करायचं, मग त्याच्यापेक्षा आपण सर्व्हिससाठी प्रयत्न करू तिकडे, मुंबई पुण्याकडे किंवा कुठेही मोठ्या शहरामध्ये, आणि आपण तिकडे जाऊ. असं करून मग मी प्रयत्न केले आणि आमच्या काही लोकांच्या सल्ल्याने मला मग नोकरीचा एक आशावाद वाटला की बा लागू शकते. मग मी मुंबईला गेलो आणि मला तिथं नोकरीचा संधी प्राप्त झाली. आणि मग आम्ही ठरवलं की आपण मुंबईला जाऊ. बरं. मुलांच्या शिक्षणापायी आम्ही ते शेलू बाजार आणि तो भाग परिसर सोडला आणि मुंबईला दाखल झालो. आता पहिली नियुक्ती मुंबईचीच. हां, असं आहे. बरोबर. या मुंबईच्या नियुक्तीमध्ये तुम्हाला पहिलं भेटलेलं शहर ठाणे शहर. हां, असं मी असं की इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाल्यावर नोकरीचा कॉल आला. तर पहिल्यांदा जॉईन व्हायला जायचं म्हणजे सगळं घेऊन तर जाणं शक्य नव्हतं. मग मी एकटाच जॉईन व्हायला आलो. मिसेस आणि मुलं तिथंच होती शेलू बाजारला. मग जॉईन व्हायला पहिल्या दिवशी 2 वाजता गेलो आणि जॉईन झालो. जॉईनिंगनंतर मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि मुंबईजवळ ठाण्यापासून 100 किलोमीटर लांब तानसा अभयारण्य आहे. जगप्रसिद्ध डॅम आहे ते तानसा डॅम. तानसा डॅम, त्या अभयारण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं एक डॅम आहे, धरण आहे, तानसा धरण, तानसा नदीवरचं. त्याच्या पायथ्याशी म्हणजे अगदी लागूनच अघई नावाचं गाव आहे. तर अघई नावाच्या गावामध्ये माझी पहिली पोस्टिंग झाली. बरं. आणि तिथं मी जॉईन झालो आणि अक्षरशः म्हणजे ऑर्डर घेतली आणि रात्रीचं जाऊन त्या गावामध्ये 8:30 वाजता पोचलो. आणि तिथे गेल्यावर मी जी परिस्थिती बघितली तर 8:30 वाजता बसमधून उतरलो तर अंधार किट्ट होता. आदिवासी गाव, सगळीकडे जंगल, सागवाचं जंगल आणि मोठे मोठे ते मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचे पाईप. आणि मग तिथल्या एका माणसाला विचारून त्या दवाखान्यामध्ये गेलो. तिथं आमच्या सिस्टरना भेटलो तिथल्या आणि असं त्या शिपायांनी सांगितलं की डॉक्टर हजर व्हायला आले. आणि मग माझा तो शासकीय सेवेतला प्रवास त्या दिवसापासून सुरू झाला. आदिवासींचं आयुष्य काय असतं हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही ते आयुष्य जवळून अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. तिथे विकास कशा प्रकारे करता येईल याच्यावरही आपण बोलूयात. पण एकंदरीत तिथचा अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करावा. तिथे मी जॉईन झालो आणि त्या दिवसापासून मग त्या आदिवासी लोकांसाठी काम करण्याची माझी तयारी झाली. आता ते हे करत असताना तेव्हा मी एकटाच होतो. पण आता एकटा होतो म्हणजे की सगळं हाताने करून खाणे आणि तिथं लोकांसाठी काम करणे. पण आता हे करत असताना माझी मुलं आणि पत्नी ही पुण्याला होती. तिकडून शेलू बाजारवरून काही अजून इथून माझ्याकडे आले नव्हते, परंतु ते सगळं सामान वगैरे घेऊन तिथला दवाखाना बंद केला आणि ते पुण्याला आले. मुलांना ते शाळेची व्यवस्था वगैरे केली आणि मिसेस पुण्याला, मी ठाण्याला. पण मग हे करत असताना आमचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी होते डॉक्टर वेद पाठक म्हणून तेव्हा ते होते. तर त्यांनी मला सजेशन दिलं की तू एकटा का राहतो, मिसेसला पण घेऊन ये इकडे. तर मी म्हटलं ठीक आहे, जर काही अपॉर्च्युनिटी मिळेल तर मला आणता येईल. आणि मग योगायोगाने आमच्या जिल्हा परिषदमध्ये काही जागा निघाल्या होत्या. मग तिचा नोकरीसाठी मी अर्ज भरला. म्हणजे तुम्ही पती पत्नी तिथेच? हां, दोघे एकाच ठिकाणी. एकट्याने राहण्यापेक्षा दोघांनी, तिथेही पण भांडवलाचा प्रश्न होता दवाखाना. आणि विशेष म्हणजे तुम्ही दोघेही डॉक्टर होतात? हां, आम्ही दोघंही डॉक्टर होतो. आणि म्हणून मग तिथे इंटरव्ह्यू झाला तिचा आणि योगायोगाने तिला पण तिथे नोकरी मिळाली. आणि मग आम्ही दोघंही खऱ्या अर्थाने मग तिथं आता आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी सक्षम झालो एकमेकाच्या सहकार्याने. आणि मग असं करत असताना आता आदिवासी लोकांचं कसं असते की तिथं त्यावेळेस काही सुविधा नव्हत्या. अक्षरशः जायला रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हतं आणि दर महिन्याला कुठे ना कुठेतरी जुलाबवांतीचे एपिडेमिक आहे किंवा मोठमोठे आजार आहेत, गोवराच्या साथी आहेत, अशा प्रकारचे आजार कुठं कुठं चालू असायचे. आणि डॉक्टरांची कमी होतीच. मग आम्ही तिथं 24 तास राहून होतो दोघं. मुलांचं काही व्याप नव्हता, मुलं आजीकडे, आम्ही दोघं तिथे.
आणि असं करत असताना तिथली परिस्थिती म्हणजे एवढी वाईट होती त्यावेळेस की सकाळी एक गाडी जायची आणि संध्याकाळी एक गाडी यायची, तेवढंच. दुपारच्या वेळामध्ये फक्त एक वडापावची गाडी एका नाक्यावर उभी राहायची, बाकी तिथं काही मिळत नव्हतं. अशा दुर्गम भागात तुमची सेवा सुरू दुर्गम भागामध्ये तिथं काहीच नव्हतं. अक्षरशः म्हणजे 35 किलोमीटर शहापूर, 100 किलोमीटर ठाणे आणि 50 किलोमीटर भिवंडी. बाप. आम्हाला काय लागायचं ते गाडी घेऊन जायचं आणि सगळंच आपल्यासाठी घेऊन यायचं आणि तिथं लोकल परचेससाठी काही नाही. तर अशा भागामध्ये आम्ही होतो. आणि मग कधी कधी काय व्हायचं की पेशंट साप चावलेले, विंचू चावलेले, डिलिव्हरीचे, जुलाबांतीचे अक्षरशः पल्सलेस कंडिशनमध्ये आणायचे आणि मग त्यांना आम्ही उपचार करून चांगलं करायचो. तर आता आमच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आणि त्यांना होणाऱ्या फायद्यामुळे लोकांमध्ये आमची याबद्दलची भावना खूप चांगली झाली. कुठं पण प्रत्येक पंचक्रोशीतली गावं आम्हाला ओळखायला लागली की डॉक्टर खूप चांगले आहेत, रात्री कधी पण गेलं तरी उपचार मिळतो आणि ते सगळ्यांना चांगलं करतात. तर अशी भावना निर्माण झाली. तर काही प्रसंग तर महिन्यातून 2-4 वेळा असे यायचे की अक्षरशः तेव्हा ॲम्ब्युलन्स वगैरे काही खेड्यात जात नव्हती रस्त्याने नसल्यामुळं, तर ते लोक असे बांबूला बेडशीट बांधून झोळी करून पेशंट आणायचे 8-10 किलोमीटरवरून. ही तेव्हाची परिस्थिती. आजच्यासारखं 108ची व्यवस्था नव्हती, फोन नव्हता, 108 नव्हतं, काही नव्हतं. ते सगळं प्रत्यक्ष गेल्याशिवाय काहीच करणं शक्य नव्हतं. तर मग अक्षरशः ते लोक असे झोळीत टाकून त्या बाईला आणायचे. आता तुम्ही कल्पना करा की एखादी पहिल्या खेपेची बाई आदल्या दिवशीपासून कळा घेते, दिवसभर ती रात्रभर डिलिव्हरी होत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस निघाल्यावर किंवा रात्रीच असा टेंबा लावून ते लोक झोळी करून आणतात आणि मग आमच्या इथं आल्यावर आमच्या प्रयत्नामुळे म्हणा, परमेश्वर कृपेने आम्हाला काहीतरी स्किल दिलं त्यामुळे म्हणा, ती रात्री कधीतरी डिलिव्हरी होते आणि मग डिलिव्हरी झाल्यावर तिला काहीतरी खायला द्या असं डॉक्टर साहजिकच सांगतो. पण आता मी तिथं काय सांगू, कारण तिथं काही खायला मिळतच नव्हतं. बरोबर आहे, अतिशय दुर्गम भाग होता, रिमोट एरियाज. रात्रीच्या वेळेमध्ये तिथं ज्या लोकांना काही मिळत नाही तिथे यांना काय मिळणार. बरोबर. 8 किलोमीटर आणलेल्या. बरोबर. अशा वेळेस मग आमच्या मॅडम निघलेला सगळा स्वयंपाक आम्ही तसा त्या पेशंटला देऊन टाकायचो आणि आम्ही दूध पिऊन झोपायचो. म्हणजे तुमची सौभाग्यवती पण मदत करायची. माझ्या याच्यामध्ये तिचंही सहकार्य चांगलं असायचं, तिचा सहभाग असायचा, कारण परिस्थितीच तशी. बरोबर. आणि बाईचं दुःख बाई चांगल्या प्रकारे जाणू शकते. अगदी अगदी. म्हणून तो केलेला स्वयंपाक ती अक्षरशः आम्ही त्या पेशंटला देऊन टाकायचो आणि आम्ही दूध पिऊन झोपायचो. असं महिन्यातून 4-5 वेळी तरी प्रसंग असे होते आणि ते पुण्य आम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये आमच्या उपयोगी पडलं आणि आमचे सगळे अडचणी सॉल्व झाल्या आणि आमचे सगळे कामं मार्गी लागली असं मला आज वाटते. आणि तिथं काम करत असताना आदिवासी लोकांमध्ये एवढी म्हणजे जिव्हाळा आमच्याबद्दल निर्माण झाला की ते अजूनही लोक आम्हाला विसरत नाहीत. आणि तिथं आम्ही काम केलं. मला वाटतं तुम्ही 12 वर्षाची सेवा तिथे दिलेली आहे. एक तप तुम्ही आदिवासींसोबत घातलंय. 1992 पासून तर मॅडम 2001 पर्यंत आणि मी 2003 पर्यंत त्या भागामध्ये होतो. आणि तिथल्या कामामुळेच पुढे मग मला त्या लोकांच्या आशीर्वादामुळे म्हणा किंवा आदिवासी लोकांना दिलेल्या सेवेमुळे म्हणा मला 45व्या वर्षी MD करण्याची संधी मिळाली, जी माझ्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या परिस्थितीमुळे मी करू शकलो नाही. ती परिस्थिती माझी त्यावेळेस निर्माण झाली आणि मी एंट्रन्स दिली आणि इन सर्व्हिस शासनाच्या पगारावर मला MDचं शिक्षण घेता आलं आणि मग माझं MD पूर्ण झालं वयाच्या 50व्या वर्षी. तर ही मी ती आदिवासी सेवेची उपलब्धी समजतो आणि या लोकांना दिलेल्या सेवेचं फळ मला ते मिळालं आणि माझं हे MDचं शिक्षण पूर्ण झालं. आणि योगायोग म्हणजे असा की माझी मुलगी इंजिनिअरिंगच्या फायनलला, दुसरी मुलगी MBAच्या फायनलला आणि मी MDच्या फायनलला. क्या बात. आम्ही तिघांनी एकत्र परीक्षा दिल्या आणि तिघही आम्ही पास झालो त्याच्यामध्ये. सगळ्या प्रेक्षकांना अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की आज ही मुलाखत डॉक्टर वाडेकर हे काय आहे. मी याच्यावर हेच सांगेल की जय इंडिया जय भारत एक माध्यम असं आहे की जे अंधारात राहून प्रकाश निर्माण करण्याचं काम करतायत, भारताचा विकास करण्याचं काम करतायत. हे माध्यम त्यांच्यासाठी काम करतं आणि याच प्रवासामध्ये आज डॉक्टर वाडेकर आपल्याला भेटलेले आहेत. एक मातृहृदयी डॉक्टर ज्याने वसा घेतला आहे मानवतेसाठी, मानवतेच्या कल्याणासाठी. त्यांची विशेष मुलाखत आपण घेतोय. पाहत रहा जय इंडिया जय भारत. 12 वर्षाची अविरत सेवा आदिवासीसारख्या दुर्गम इलाक्यामध्ये म्हणावं किंवा क्षेत्रामध्ये म्हणावं, डॉक्टरांनी तिथे सेवा दिली, आदिवासींना हेल्प केली, मदत केली आणि हा कर्मयोगी पुढेही आजही कार्यरत आहे. अण्णा, मी असं तुमच्याबद्दल वाचलं आहे की गेल्या 10 वर्षापासून आपण जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीमध्ये सेवा देत आहेत. 4-4.5 लाख भाविक त्या पालखीमध्ये असतात. अख्ख्या महाराष्ट्राची ओळख असलेलं पंढरपूर, तिथे ती पालखी जाते. ती एक सेवा तुम्ही गेल्या 10 वर्षापासून अविरत देत आहेत, त्याच्याबद्दल आपण प्रकाश टाकावा. ठाण्यामध्ये असताना तिथून आता माझी मुलं शिकायला पुण्यामध्ये होती. मग आम्ही दोघांनी शासनाच्या प्रोव्हिजनप्रमाणे
आंतरजिल्हा बदली करून घेतली. बरं. मुलांजवळ राहायला मिळावं, दोघंही मुलांना एका ठिकाणी तेवढं. आले. हां, मुलांना समाधान मिळण्याच्या दृष्टीने. आणि मग आमच्या दोघांच्याही बदल्या झाल्या. 2001मध्ये माझी मिसेस पुण्यामध्ये आली, 2003मध्ये मी आलो. आणि योगायोगाने पुणे जिल्हा परिषदेमध्ये भीमाशंकरजवळ डिंबा नावाचं गाव आहे. बरं. ती पण असं अभयारण्यामध्येच आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकराचं. तिथे त्याच्या बाजूला धरण आहे, डिंबा धरण. त्या डिंबा PSCला माझी पोस्टिंग झाली बरं. पुण्यात आल्यावर. आणि ते आदिवासी भागच, कारण आमच्या DHOला वाटलं की याचा आदिवासी भागातला अनुभव जास्त आहे आणि म्हणून अतिशय खालच्या रँकिंगला असलेली PSC मला ती देण्यात आली. बरं. डेव्हलपमेंट करण्यासाठी एक चॅलेंज म्हणून. आणि मी पण ते स्वीकारलं. बरं. अक्षरशः म्हणजे त्या आदिवासी भागामध्ये तशीच परिस्थिती होती, जसं मी 12 वर्षे काम केलं तसंच. परंतु तिथे जसा मी प्रोग्रेस केला तसाच इथं पण करायचा या उद्देशाने मी जॉईन झालो. आणि अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की 3 वर्षामध्ये 2003 ते 2006 या 3 वर्षामध्ये अतिशय अपार कष्ट करून माझ्या कर्मचाऱ्यांच्या, सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि माझ्यासोबत अजून 2 डॉक्टर होते, त्यांच्या मदतीने काम करून आम्ही त्या PSCला रँकिंगमध्ये अगदी खालच्या तळातून वरच्या तळापर्यंत नेलं. क्या बात. आणि 2006मध्ये आनंदीबाई जोशी हा महाराष्ट्राचा सन्मानजनक पुरस्कार त्या PSCला आमच्या प्रयत्नांनी मिळाला. म्हणजे हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि हे केलं. त्यानंतर मी मग बोलल्याप्रमाणे आदिवासी लोकांच्या सेवेमुळे मला जे फळ मिळालं ते MDचं प्रशिक्षण. बरोबर. तर माझं सिलेक्शन MDसाठी झालं 2006मध्ये. आणि मग 2006 ते 2010 मी पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून MDचं शिक्षण शासकीय सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि मग परत जॉईन झालो मुळशी तालुक्यात. आणि मुळशी तालुक्यात जॉईन झाल्यानंतर आमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना असं वाटलं की आता यांना काहीतरी सेवेचं काम द्यावं, म्हणून अतिशय चांगल्या मोठ्या मनाने मला वारीचं काम करण्याची संधी दिली. आता मला ती आवड थोडीशी मानवतेची होतीच, पूजा सेवा करण्याची, तर मला तो आनंद वाटला. आणि मग मी एक नाविन्यपूर्ण काम म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आणि मग तुकाराम महाराजचा आषाढी पालखी सोहळा जो असतो, पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वराची पालखी आणि तुकाराम महाराजाची पालखी देहू आणि आळंदीवरून निघतात आणि पंढरपूरपर्यंत पायी प्रवास हा असतो. बरं. आणि देहूच्या पालखीमध्ये 330 दिंड्या आणि आळंदीच्या पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीमध्ये 550 दिंड्या, असा तो मोठा सोहळा. जवळपास 10 ते 12 लाख लोक त्या सोहळ्यामध्ये सहभागी असतात. तर माझ्या या सोहळ्यामधलं काम असं होतं की त्या पूर्ण दिंड्यांना पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा, आरोग्याचं रक्षण म्हणजे सगळं आरोग्याची मॉनिटरिंग. बरं. आणि इतर काही अपघात वगैरे काही झालं, इमर्जन्सी उद्भवली तर त्याचं मॉनिटरिंग. तर हा सगळा भाग पूर्ण महिनाभर पालखी परत येईपर्यंत देहूतून निघाल्यापासून तर पंढरपूरला जाणे आणि पंढरपूरहून परत देहूमध्ये आणून सोडणे, इथपर्यंत ही जबाबदारी माझ्याकडे दिली. आता पहिल्या वर्षी तिथं नियुक्ती झाल्यामुळे माझी टीम आणि मी, माझ्यासोबत 25 टँकरचे ड्रायव्हर आणि 3 ॲम्ब्युलन्स. त्या ॲम्ब्युलन्समध्ये 3 फार्मसिस्ट, 4 फार्मसिस्ट, 2 डॉक्टर आणि इतर स्टाफ, पाणी शुद्धीकरण वगैरे हा पूर्ण तुमचा ताफा पालखीला हेल्प करायचा. हां, पूर्ण आम्ही 18 लोकांची टीम पूर्ण पालखीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या आरोग्याचं रक्षण म्हणजे पालखी देहू निघेपासून पंढरपूरला जाईपर्यंत आणि पंढरपूरहून परत येईपर्यंत देहूला 1.25 महिना आमचा त्या प्रवासामध्ये लागायचा. आणि मग आम्ही हे काम करत असताना तिथे पहिल्या वर्षी आम्ही एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं. आणि योगायोग असा की त्या वर्षामध्ये काम त्या लोकांना एवढं आवडलं आणि त्या वारकरी लोकांना म्हणा किंवा तिथल्या मॅनेजिंग कमिटीला म्हणा, आमचं काम एवढं आवडलं की त्यांनी पुढच्या वर्षीपासून आम्हाला हीच टीम पाहिजे आणि हेच डॉक्टर पाहिजे असा त्यांचा आग्रह झाला. आणि मग पहिल्या वर्षी काम केल्यामुळे मग पुढची 10 वर्ष सलग माझ्याकडेच ते काम येत गेलं. आणि त्याच्यामध्ये मग मला एवढा अनुभव चांगला आला की त्या लोकांमध्ये मी एक शासकीय वारकरी म्हणून काम करत राहिलो. आणि माझ्याबरोबरची माझे सहकारीसुद्धा दरवर्षी अगदी वारीची वाट पाहत होतो की आता पुढची वारी कधी आहे. बरोबर तुकाराम बीच झाली की आमची वारीची तयारी सुरू व्हायची. मग पाणी शुद्धीकरण करणे, टँकरची जुळवाजुळव करणे, सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले टँकर, त्यांचे ड्रायव्हर आणि मग त्यांचं आरोग्य, त्यांच्या पालखीचं आरोग्य, सगळ्या गाड्या चेक करून घेणे, हे सगळं काम आम्ही बरोबर करत होतो. आणि अक्षरशः त्या वारीच्या मार्गक्रमणामध्ये 2 पूजा आम्हाला करायला मिळायच्या. एक शेजारतीची पूजा मी रात्रीची करायचो सराटीला. आणि शेजारतीची पूजा म्हणजे कसं की पालखी तिथं मुक्कामाला, जिथं मुक्काम असतो त्या ठिकाणी एक शेजारतीची आरती होते, ती पूजा ती आमच्या हस्ते. आणि परतीच्या प्रवासामध्ये माझी मिसेस आणि मी दोघांनाही पादुकाचं पूजन, सकाळच्या पूजेचा मान आम्हाला देण्यात येत होता दरवर्षी. म्हणजे हे माझं मी भाग्य समजतो.
म्हणजे जी जनता एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये येते आणि त्या सोहळ्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूजा करण्याचं काम आम्हाला मिळत गेलं, हे म्हणजे परमेश्वराची कृपाच म्हणावी आणि हे अकल्पित आमचं भाग्य समजतो आम्ही. जगद्गुरू तुकोबांचं हे काम आणि कार्य खूप मोठं आहे. मानवतेची सेवा त्यांनी अशा प्रकारे केलेली आहे आणि आपणही त्याच सेवेचे एक वारकरी आहात. हा अखंड वारीचा सोहळा आपण अनुभवलेला तर झालंच, परंतु माझी सुरुवात अशी झाली अतिशय खडतर परिस्थितीमधून आणि आकस्मिकपणे म्हणजे कल्पनाही करू शकलो नाही मी की माझं एवढं चांगलं काम होईल. आणि योगायोग असा की मी ज्या वर्षी रिटायर झालो 2017मध्ये, त्या वर्षी योगायोगाने माझ्या जन्मदिवशी आमची पालखी पंढरपुरामध्ये होती आणि त्या पंढरपुरामध्ये शेवटचा मुक्काम आमच्या पालखीचा वाखरीला असतो आणि वाखरी ते पंढरपूर, मग दुसऱ्या दिवशी आम्हाला पंढरपूरला जावं लागते. आणि योगायोगाने त्या दिवशी माझा रिटायरमेंटचा दिवस पंढरपुरामध्ये होता, शेवटचा माझ्या आयुष्यातला शासकीय सेवेचा. आणि मग त्या पंढरपूरच्या वारीमध्ये त्या विश्वस्तांनी पालखीच्या रथावर बसवून माझा सन्मान केला आणि मग पंढरपूरपर्यंत, वाखरी ते पंढरपूर हा माझा त्या रथावरचा प्रवास आणि शासकीय सेवेचा शेवटचा प्रवास आणि तिथे माझा सत्कार करून मला निरोप देण्यात आला शासकीय सेवेमध्ये. म्हणजे हे मत भाग्यमयी समजतो आणि ही कृपा परमेश्वराचीच असावी. आणि जे तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीमध्ये मी कर्म केलं आणि मानवतेची सेवा केली, पूजा केली, त्याचं फळ म्हणून मला हे एवढं भाग्य मिळालं असं मी समजतो. राष्ट्रसंतापासून सुरू झालेला प्रवास तो तुकोबारायांच्या चरणामध्ये येऊन विलीन झाला आहे. तुका झालासे कळस, आता भजन करा सावकाश, असा आपण इथे अर्थ घेऊयात. येणाऱ्या डॉक्टरांना, या नव्या पिढीला, व्हॉट्सॲप, फेसबुक, मोबाईल, अँड्रॉईड वापरणाऱ्या जनरेशनला आपला काय संदेश असेल? आपण कशा प्रकारे सेवाभाव घेऊन मानवतेचं कार्य करावं, पैशाच्या मागे न लागता सेवाभाव कसं निर्माण करावं, याच्यावर आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर की हाच व्यवसाय नव्हे तर कोणत्याही व्यवसायामध्ये विध्वंसक प्रवृत्तीकडून विधायक प्रवृत्तीकडे वाटचाल झाली तर सगळ्या गोष्टी चांगल्या सुकर साध्य होऊ शकतात. आणि माझ्या बाबतीतही असंच झालं. आणि तसंच मग आताही अशीच परिस्थिती आहे की वादविवाद न करता संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही अडचणीचं सोल्युशन निघते. आणि प्रशासकीय स्तरावरसुद्धा आता ही कामं करत असताना अनेकांची मनं दुखावली जातात. प्रशासनामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात, काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत, काही लोकांच्या अपेक्षा असतात. आम्ही गेल्याबरोबर डॉक्टर हजरच पाहिजे, गेल्याबरोबर डॉक्टरने असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. कोणाच्या भावना दुखल्या जातात, कोणाच्या अपेक्षा भंग होतो. पण हे सगळं सांभाळत असताना आपण जर सौजन्याने, सहानुभूतीने आणि प्रेमाने, जिव्हाळ्याने त्याची चौकशी केली आणि त्याच्यासाठी जर काही करत आहो असं त्याला थोडं जरी वाटलं तरी तो नक्कीच आपल्यावरचं म्हणजे काहीतरी वाद घालण्यापेक्षा सहकार्य, संवाद होईल. संवादामध्ये याचं परिवर्तन होईल आणि आपलं काम भागेल आणि त्याचंही मन शांत होईल असं मला वाटते. आणि म्हणून मग आपण जर शासकीय सेवा म्हणून न करता एक मानवी सेवा म्हणून जर त्याचं रूपांतर केलं आपल्या कामाचं तर नक्कीच त्याचं फळ चांगलं मिळू शकते आणि कोणत्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो असं मला वाटते. आणि माझा आजवरचा अनुभव पण असाच आहे की चांगलं काम करा आणि चांगलं फळ घ्या, असं हे कुणालाही मिळू शकते. एकंदरीत येणाऱ्या नवीन पिढीला, नवीन तरुणांना आणि विशेष करून डॉक्टरी पेशामध्ये काम करणाऱ्या युवकांना सरांनी मेसेज दिला आहे, सेवाभाव आणि सेवाभाव. 24 तास 7 दिवस सज्ज राहा आणि मानवतेच्या कामासाठी आपण आपलं वेळ द्यावा. हाच या गोष्टीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे. अतिशय महत्त्वाच्या वळणावर आपण पुढच्या भागामध्येच म्हणजेच पुढच्या सेगमेंटमध्ये सौभाग्यवती वाडेकर यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत. ही जर्नी अतिशय रोमांचकारी आणि रहस्यमय होत आहे. पाहत रहा जय इंडिया जय भारत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर वाडेकर आणि डॉक्टर सुप्रिया वाडेकर, यांच्याशी आपण काही हितगुज करणार आहोत. सरांना अतिशय महत्त्वाच्या वळणावर सौभाग्यवती वाडेकर यांनी वेळोवेळी खूप मदत केली. एकंदरीत सरांसोबत मॅडमचा प्रवास कसा झाला आपण समजून घेऊयात. मॅम, सरांबद्दल काय सांगाल आपण? सरांबद्दल सांगायचं म्हणजे अतिशय कष्टाळू माणूस, स्वतःच्या घराकडे न बघता इतरांची सेवा कशी करायची, इतरांना सुख कसं मिळेल आणि त्यातून आपण आनंद कसा घ्यायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. असं एकंदरीत सरांबद्दल अतिशय कष्टाळू, सेवाभाव आणि खरंच सरांच्या या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये आपल्याला तेच जाणवलं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि ती स्त्री जर एकाच पेशामध्ये काम करणारे असतील ते कुटुंब तर खरंच
त्या सेवेला एक आकार भेटतो. सर, आपण मॅडमबद्दल काय सांगाल? आता काम करत असताना घर आणि सेवा आणि नोकरी ह्या 3 गोष्टी आघाड्यांवर आमचं काम होतं. आता घरचं काम जर मी करत बसलो असतो किंवा घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या जर मला कराव्या लागल्या असत्या तर शासकीय सेवेमध्ये मी एवढं लक्ष देऊ शकलो नसतो. परंतु ती पण माझ्या बरोबरीला शासकीय सेवेत काम करायची आणि म्हणून घरच्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून विभागून घेतल्या आणि सामंजस्य हा सगळ्यात मोठा आमचा आधार होता. त्याच्यामध्ये एकमेकाला समजून घेण्याचा आणि स्वतःच्या अडचणी सॉल्व कशा करायच्या आणि मग परिस्थितीची जाणीव, मग या परिस्थितीमध्ये आपण काय करावं, कारण दोघांनाही दिसत होतं की तिची गरज काय आहे आणि माझी गरज काय आहे. नोकरी तर सोडून चालत नव्हतं. बरं, नोकरी ही शासनाची होती, परंतु सेवा ती ही एखाद्या रुग्णाची होती. मग तो जर रुग्ण अगदी जेवता जेवता आला, स्वयंपाक करता करता आला, तर मग त्या रुग्णाला तर सेवा दिलीच पाहिजे. बरोबर. आणि मग ते देत असताना काय करणं शक्य आहे या सगळ्याची जाणीव तिला होती आणि मग तिने त्यामध्ये मला मदत केली आणि प्रोत्साहन पण दिलं आणि त्याच्यामुळे मग मी घर आणि दवाखाना आणि शासकीय नोकरी हे सगळं सांभाळू शकलो आणि मग आमचा संसारही सुखाचा झाला आणि लोकांचं सहकार्य पण आम्हाला सगळ्या गोष्टीवर चांगलं मिळालं आणि कुठेही आम्हाला काही अडचणी आल्या नाही. आणि आम्ही सर्व्हिस केली असं म्हणण्यापेक्षा आम्ही सर्व्हिस एन्जॉय केली. अगदी ग्रामीण आदिवासी दुर्गम भागामध्ये राहून लोक म्हणतात की ही सेवा म्हणजे कठीण असते किंवा ही पनिशमेंट आहे, पण मला माझ्या सेवेमध्ये किंवा तिलासुद्धा ही सेवा म्हणजे पनिशमेंट कधीच वाटली नाही किंवा दुर्गम भागामध्ये आहो किंवा कुठं कठीण भागामध्ये आहो असंही आम्हाला वाटलं नाही. आम्ही त्या लोकांमध्ये एवढे एकरूप झालो की आम्ही सेवा एन्जॉय केली चांगल्या प्रकारे. एकंदरीत आपण पाहिलं आहे की जे त्यांनी सेवा आणि सेवेचं व्रत स्वीकारलं, त्याला ते जगलेत, त्या पेशाला त्यांनी न्याय दिला. आज माझं सौभाग्य आणि जय इंडिया जय भारत आपलंही सौभाग्य असं आहे की या महामानवांसोबत मला बसायला भेटलं आहे. यांच्याशी प्रश्न उत्तर विचारायला मला वेळ यांनी दिला. तर आपण काही प्रसंग शेअर करावेत. असे आदिवासी भागात काम करत असताना अनेक प्रसंग आले, त्याच्यातला एक सांगावं असं मला वाटतं की तिथे कुपोषणाचं प्रमाण खूप जास्ती होतं. खूप जास्त म्हणजे खूप जास्त. आणि इतकी गरिबी होती, लोकांकडे काहीच नसायचं. मुलांना खायला घालायला सोडा, काहीच नसायचं. त्यांनी स्वतः खायला मिळायचं नाही तर मुलांना काय घालणार अशी परिस्थिती होती. अशा वेळेला मग सरांनी आणि आम्ही मुलं दत्तक घेतली आणि मग आम्ही जे काही खाऊ त्या मुलांसाठी आम्ही स्वतः डबे करून घेऊन जायचो. घरून मी डबे करायची आणि मी त्या मुलांना खायला घालायचो. वेळोवेळी आमच्या कर्मचाऱ्यांना पण सांगायचो की एक वेळचा डबा तुम्ही पण घेऊन या. अशी आम्ही ती मुलं जगवली आणि ते कुपोषणातून त्यांना बाहेर काढलं. आणि कधी कधी तर असं व्हायचं की डिलिव्हरीला पेशंट यायची आणि तिला काहीच नसायचं खायला. अशा वेळेलासुद्धा घरात जे काही बी स्वयंपाक केलेला असेल नसेल दोघंच होतो तेव्हा आम्ही. मुलं तर आमची पुण्याला शिकायला होती, पण त्यावेळेला जो काही स्वयंपाक असायचा तो सर यायचे आणि मला हळूच म्हणायचे, भूक लागली का तुला? तर मी नाही हो, असं भूक वगैरे नाही असं म्हणायची. मग ठीक आहे, स्वयंपाक झाला तुझा? मग हो. मग भूक नसेल तर ती डिलिव्हरीची पेशंट आली आहे, उपाशी आहे बिचारी सकाळपासून, आपण देऊया का तिला? आणि मग सगळं आम्ही दोघं मिळून सगळे ते उचलायचो आणि तिला ते खाऊ घालायचो. असे महिन्यातून 3-4 वेळा तरी असं होत राहायचं सारखं. असे आम्ही अनेक प्रसंग असे आहेत. या संदर्भात एक गोष्ट मला आठवते. एक कुटुंब होतं. आता त्या कुटुंबामध्ये नवरा बायको आणि त्यांची 12 मुलं. 12, 1 डझन. आता ती मुलं पण अशी आणि त्या माणसाला एक हात तुटला. तो कशामुळे? तर तिथं धरण होतं, त्या धरणावर ते बार टाकून मासे पकडायचे आणि ते मासे विकायचे. पण असं करत असताना त्याचा हात तो तुटला आणि मग एक हाताने ते काम करायचे सगळे. आणि कामं कोणची? तर पळसाची पानं तोडायची आणि ती मुंबईला विकायला लोकलवर न्यायची आणि 12 मुलांना जगवायचं. आता कसं जगणार? त्या 12पैकी 4 मुलं कुपोषित होती आणि मग त्या मुलांना काय करणार? ते सकाळी 4च्या लोकलला जायचं, रात्री आल्यावर पानं तोडायची आणि सकाळी 4च्या लोकलला पानं घेऊन जायची. येता तिकडून दारू पिऊन यायचं आणि त्या मुलांना काय असेल ते खायला द्यायचं. भाताचं पातेलं शिजवलेलं ते ठेवलं समोर की मग ते सगळी मुलं त्याचं जसं लागेल तसं ज्याला जमेल तसं खायची. लहान मुलं. आणि मग त्या झोपले, थकून मागून झोपले, रडून झोपले की कोंबड्या पण तिथे घेऊन खायच्या आणि कुत्रं पण तिथंच खायचं. अक्षरशः अशी परिस्थिती आम्ही पाहिली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी त्या 4 मुलांना कुपोषणातून चांगल्या ग्रेडमध्ये करण्यासाठी आम्ही मग ती मुलं दत्तक घेतली मॅडमनी सांगितल्याप्रमाणे. आणि मग माझे सिस्टर, माझे कर्मचारी आणि आम्ही जसं जमेल तसं डबा आणला की त्यांच्या नावाचं 1 केळ किंवा 1 काही शेंगदाणे गूळ असं देऊन त्या मुलांना आम्ही बरं केलं आणि मग त्यांना कुपोषणाच्या श्रेणीमधून वर काढलं. म्हणजे असे अनेक अनुभव आहेत. परंतु ह्या अशा संधी आम्हाला मिळाल्या आणि त्यामध्ये आम्हाला मानसिक समाधान पण मिळालं. आणि हे करत असताना लोकांनीसुद्धा आमचं हे काम पाहिलं
मग आता लोकांकडून आम्हाला प्रोत्साहन मिळालं म्हणून आम्ही करू शकलो. आणि काही अडचणीमध्ये काही बरे वाईट प्रसंग असतातही, असे नाही, परंतु त्यातही काही लोकांचं सहकार्य आम्हाला अशा प्रसंगामुळे खूप मिळालं. आणि मग त्याच्यामध्ये मी आता शेवटची माझी पोस्टिंग वाडे बोलायला होती. देवीचं संस्थान आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा माझे एक सरपंच होते. तर माझं काम पाहून त्यांनी अक्षरशः माझ्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरीला येणाऱ्या स्त्रीला जर मुलगी झाली तर त्यांनी 1000 रुपये रोख स्वरूपात त्या बाईला, त्या मुलीच्या संगोपनासाठी द्यावे. म्हणजे त्या बाईला खायला, त्या मुलीला घालायला कपडे वगैरे, मुली जन्माचं स्वागत अशा प्रकारे. मुलीच्या जन्माचं स्वागत आणि बेटी बढाओ बेटी पढाओ. आणि या योजनेला सुद्धा, शासनाच्या योजनेला हातभार लागावा आणि गरीब लोकांनाही प्रोत्साहन मिळावं. शासकीय सेवेमध्ये किंवा आपली घरी डिलिव्हरी न करता दवाखान्यात डिलिव्हरी व्हावी, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण वाढवण्यासाठी मग त्यांनी ही मदत केली. आणि त्यांच्यामुळे ग्रामस्थ जर आम्हाला मदत करत असतील तर नक्कीच आम्हाला प्रोत्साहन मिळणार काम करण्याचं. आणि अशा प्रकारे आमचं काम चांगलं करण्यामध्ये आम्हाला प्रेरणा मिळत गेल्या आणि लोकांसाठी आम्ही काम करावं अशी आमची मनापासून इच्छा निर्माण होत गेली. आणि कधी आम्हाला अशा कामाचा कंटाळा आला नाही आणि त्याचं समाधान आम्हाला कायमस्वरूपी दोघांनाही मिळालं. आणि त्यात तिचा पुरेपूर वाटा मला मिळाला आणि त्यामध्ये आम्ही दोघंही समाधानी आहोत. एकंदरीत अतिशय महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दोघांनाही एकच प्रश्न आहे आणि दोघांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, कारण की या सगळ्या मुलाखतीचं सार त्या प्रश्नामध्ये आहे. प्रश्न असा आहे की येणाऱ्या नवीन डॉक्टरांना किंवा सेवा करणाऱ्या कोणत्याही पेशाला आपल्या दोघांचं काय मार्गदर्शन असेल, आपण त्यांना मार्गदर्शन करावं. मॅडम, आपण पहिले येणाऱ्या पिढीला मी असं सांगू इच्छिते की तुमच्या पुढे जे काही वाढून ठेवलं आहे, जे काही तुम्ही काम करत आहात ते फक्त करत राहा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याच्या निगेटिव्ह पॉईंट्स पाहू नका, पॉझिटिव्ह बघा, त्याचे नक्कीच तुम्हाला फायदे मिळतील. सर, आपलं काय? मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, हे श्रेष्ठ थोर महायज्ञाहुनी. हे असं माझा अनुभव आहे. आणि म्हणून काही व्रतवैकल्य न करता प्रत्यक्ष कर्म केलं आणि त्या कर्माचं फळ जर दुसऱ्याला मिळालं तर त्याचा मोबदला आपल्याला निश्चितपणे मिळतो. आणि तो सांगून मिळत नाही, तर अनुदानाने कुठेही आपल्याला अडलेली कामं आपली होत जातात आणि आपल्याला कुठेही अडचणी येत नाहीत आणि आपल्याला समाधान मिळते. आणि मानसिक समाधान हे बाकीच्या ऐहिक उपभोगापेक्षा खूप चांगलं आहे. एकंदरीत सर, आपला जास्तीत जास्त वेळ हा शासकीय सेवेत गेलेला आहे. सेवेमध्येही नॉन करप्टेड कामं, कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार न करता आपण तिथे काम केलेलं आहे. प्रशासन, शासन आणि जनता यांना आपलं काय मार्गदर्शन असेल सर? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. प्रत्येकामध्ये अडचणी असतात, प्रत्येक अडचणीमध्ये काहीतरी सोल्युशन असते. मग योग्य मार्गाने आणि विना भ्रष्टाचार जर हे काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सगळ्यांची कामं चांगली होतील. आणि प्रशासनामध्ये सुद्धा काही गोष्टी आमच्या बाबतीतही चुकीच्या घडल्या. आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे त्या मिळाल्या नाही, आम्ही जे काम केलं त्याचा मोबदला मिळाला नाही. आणि ह्या गोष्टी जर होत राहिल्या तर त्यावर नक्कीच त्याचा माणसाच्या करिअरवर परिणाम होतो आणि मग जी करण्याची इच्छा असते ती पण होत नाही. म्हणून सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करावं, एकमेकांना समजून घ्यावं आणि कुणाही आकस धरून काम करू नये. आणि तसं जर केलं तर नक्कीच होणाऱ्या कामावर त्याचा परिणाम होतो आणि मग विकासामध्ये कुठेतरी बाधा निर्माण होते. एकंदरीत ही मुलाखत इथे समाप्तीकडे जाते, समारोपाकडे जातो आहे आपण सगळेजण. गेल्या 1 तासापासून ही अतिशय महत्त्वाची चर्चा, अतिशय महत्त्वाचं हे मॅसेज, ही मुलाखत आपण अनुभवली, ऐकली. जगद्गुरू तुकोबारायांच्या ओवीमध्येच एका श्लोकामध्ये मी ह्या मुलाखतीचा समारोप करतो. हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व गोडी, न लगे मुक्ती धन संपदा, सतसंगती देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. खूप खूप धन्यवाद सर आपलेही, मॅडम आपलेही. पाहत रहा जय इंडिया, जय भारत. धन्यवाद.